एक गरीब घरातला मुलगा रात्रीचा दिवस करतो आणि अभ्यास करतो. डोळ्यात झोप नसते, पण स्वप्न असतात डॉक्टर होण्याचं. आई स्वतःच्या गरजा मारते, वडील कर्ज काढतात. घरच्यांच्या आयुष्यभर कमाई जी केलेली आहे ती मुलांच्या पुस्तकावर खर्च केली जाते, कारण त्यांना वाटतं या देशात अजूनही मेहनतीला किंमत आहे. पण जर निकाल आधीच पैशाने विकत घेतला जात असेल तर, जर प्रश्नपत्रिका बंद खोलीत नाही तर पैशाच्या टेबलावर उघडत असतील तर, ज्या विद्यार्थ्यांनी जीवाचं रान करून अभ्यास तरी कशासाठी करायचा? मग स्पष्ट सांगा ना देशाला की मेहनत करू नका म्हणून, फक्त पैसे कमवा, मग ते कोणत्याही मार्गाने का असेना. कारण इथे भविष्य विकलं जातं, विकत मिळतं. आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही आहे, प्रश्न आहे संपूर्ण व्यवस्थेचा. गरीब विद्यार्थ्याच्या स्वप्नावर उभी राहून श्रीमंतांच्या मुलांना शॉर्टकट देते. लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे परीक्षा देतात आणि काही लोक सेटिंग करून पुढे जातात. ही फक्त फसवणूक नाहीये, हा सरळ सरळ विश्वासघात आहे. कारण आज चुकीच्या मार्गाने डॉक्टर बनेलो, उद्या तो कुणाच्या आईवर उपचार करणार आहे, कुणाच्या वडिलांचं ऑपरेशन करणार आहे, कुणाच्या लेकराचा जीव त्याच्या हातात असणार आहे. आणि जर त्या हातात ज्ञानापेक्षा भ्रष्टाचार जास्त असेल तर समाज सुरक्षित कसा असणार आहे? सगळ्यात जास्त वेदना कशाची माहितीये का? मेहनती विद्यार्थी हरल्याचे नाही आहे, तर भ्रष्ट लोक जिवंत असल्याची. कारण मेहनत करणारा विद्यार्थी एकदा हरला तरी पुन्हा उभा राहू शकतो. पण जेव्हा सिस्टीमच विकली जाते ना, तेव्हा संपूर्ण पिढीचा विश्वास मरतो. मग तरुणांच्या डोळ्यात फक्त राग राहतो. प्रश्न विचारणं गरजेचं आहे. जर परीक्षा सुरक्षित नाहीत तर भविष्य सुरक्षित कसं असेल? जर शिक्षण विकलं जात असेल तर उद्याचं आरोग्य कोणाच्या भरोश्यावर ठेवायचं? आज लाखो विद्यार्थ्यांना फक्त न्याय हवा आहे, त्यांना सहानुभूती नको आहे, भाषण नको आहेत, आणि अशी व्यवस्था हवी जिथे गरिबांचा मुलगाही प्रामाणिकपणे डॉक्टर बनू शकेल. कारण डॉक्टर हा फक्त व्यवसाय नाही, ती लोकांच्या जीवाची जबाबदारी आहे. आणि जे लोक शिक्षणात भ्रष्टाचार करतात ते फक्त पेपर लीक करत नाहीत, ते समाजामध्ये विष कालवतात, समाजाच्या भविष्यात विष कालवतात. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या घरच्यांचा जीव अशा लोकांच्या हातात असेल ज्यांनी डिग्री मेहनतीने नाही तर पैशाने मिळवली आहे. मग त्या दिवशी प्रश्न विचारायलाही उशीर झालेला असेल. तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.